सर्वांना श्री स्वामी समर्थ सात स्वामीजी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत। आज आहे बहीण भावाच्या पवित्र नात्याचा दिवस म्हणजे राखी पौर्णिमा। तुम्हाला राखी पौर्णिमेच्या रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा। आजच्या दिवशीच्या ज्या दोन कथा आहेत लक्ष्मी मातेची आणि पार्वती मातेची ते आपण थोडक्यात बघूया। आता आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं, जेव्हा आषाढीच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की तेव्हाने वामन अवतार घेतला होता आणि तेव्हा म्हणजे ती कथा आपण बघूया। जेव्हा देवानी वामन अवतार घेतला होता आणि बळीराजावर प्रसन्न होऊन जेव्हा ते पाताळात गेले होते आणि बळीराजाने त्यांना विनंती केली की आता तुम्ही इथेच राहा, पण जर नारायण तिथेच राहू लागले तर इकडं वैकुंठामध्ये लक्ष्मी माता एकट्या पडल्या। तर लक्ष्मी मातांनी काय केले की त्या पाताळामध्ये गेल्या आणि याला बळीराजाला त्यांनी धागा बांधला आणि भाऊ मानलं आणि त्यांची परत भाऊ मानलं। तेव्हा बळीराजा खुश झाले की आता मला लक्ष्मी मातेनं मला भाऊ मानलेला आहे। तर ते खुश होऊन म्हणतात की माते आता मी तुम्हाला काय देऊ, तुम्ही मला भाऊ म्हणून मान्यता दिली आहे, मला स्वीकार केला आहे, मी खूप आनंदी आहे। तेव्हा लक्ष्मी माता म्हणतात की तुम्ही मला दान म्हणून म्हणजे तुमची परतफेड म्हणून तुम्ही मला माझे पती म्हणजे नारायण मला वापस करा। अशी जेव्हा लक्ष्मी माता बळीराजाला म्हणतात तेव्हा मग बळीराजा ठीक आहे म्हणून नारायणाला वैकुंठात जाण्याची विनंती करतो आणि ते म्हणजे ती प्रथा पडलेली आहे की जेव्हा बहीण भावाला राखी बांधते तेव्हा भावानं त्याचं कर्ज न ठेवता तिचं त्याला परत द्यावं, काहीतरी कोणत्याही रूपामध्ये काहीही तुम्ही यथाशक्ती भावानं दिलं तरी ते परत द्यावं अशी प्रथा पडलेली आहे। आणि मग जेव्हा नारायण वैकुंठात गेले तेव्हा त्यांनी जे हे दिलं होतं, वचन दिलं होतं बळीराजाला, म्हणून ते 4 महिने निद्रा अवस्थेत वैकुंठात राहतात, मात्र आत्म्यानं ते बळीराजाकडे राहत असतात पाताळामध्ये। ही आणि जेव्हा लक्ष्मी मातेनं बळीराजाला राखी बांधली होती, धागा बांधला होता, तोच दिवस होता श्रावण शुद्ध पौर्णिमेचा, म्हणून तो दिवस रक्षाबंधन म्हणून साजरा करण्यात येतो। अशी ही लक्ष्मी माता आणि बळीराजाच्या भाऊ बहिणीच्या नात्याची ही कथा आहे। आता आपण दुसरी कथा बघूया, पार्वती माता आणि नारायणाची। तर जेव्हा सती माताचा म्हणजे त्यांनी अग्निकुंडात प्रवेश केल्याच्या नंतर त्यांचा हे झाला आणि म्हणजे तेव्हा मग खूप परेशान झाले होते महादेव आणि ते ध्यान अवस्थेत राहत होते आणि त्यांनी हे केलं की आता मी दुसरं लग्न करू शकत नाही। जर असं झालं असतं तर मग हे पुढचं कसं होणार होतं, म्हणजे गणेशचा जन्म, कार्तिक स्वामीचा जन्म, असं पुढं कसं वाढणार होतं। मग जेव्हा पार्वती मातेचा जन्म झाला हिमालयाच्या पोटी तेव्हा त्यांनी सांगितलं की मला आता महादेवाशीच लग्न करायचं आहे। तर ते मग ते नारदाच्या सांगण्यावरून त्यांची तपश्चर्या करण्यासाठी जातात। तर त्यांना तपश्चर्या करायची असते ती महादेवाला समोर ठेवून, तर त्या लिंग बनवायला घेतात, म्हणजे लिंग स्वरूपात महादेवाला स्थापन करून त्यांना तपश्चर्याला बसायचं असतं। पण त्या लिंग बनवत होत्या मात्र ते खंडित होत होतं, कारण महादेवांना हे होऊ द्यायचं नव्हतं, म्हणून ते वारंवार त्या करत होत्या मात्र ते खंडितच होत होतं। तेव्हा हे सगळं नारायणानं बघितलं आणि ते वेश बदलून पार्वती मातेजवळ येतात आणि म्हणतात की मग त्यांना खूप तहान लागलेली असते, पार्वती मातेनं लिंग बनवण्यासाठी पाणी आणलेलं असते। तर तेव्हा ते म्हणतात की मला खूप तहान लागलेली आहे, मला पाणी मिळेल का? तेव्हा मग पार्वती माता म्हणतात हो आहे म्हणतात। मग त्या प्यायला पाणी देतात नारायणाला। मग ते म्हणतात की मी तुमचं म्हणजे काही न हे करता तुमचं पाणी प्राशन केलं, आता याच्या बदल्यात मला तुम्हाला काहीतरी करावं लागेल तुमची। मग ते बघतात की ते काहीतरी बनवतात। मग नारायण म्हणतात की मी तुम्हाला बनवण्यास मदत करू का, तुमच्याच्यानं बहुतेक ते खंडित होत आहे असं जेव्हा नारायण म्हणतात तेव्हा त्या म्हणतात की नाही असं काय नाही, पाणी दिल्याबद्दल ते म्हणतात नाही असं नाही। तर ते म्हणतात पण मी कोणत्या नात्यानं तुमचा मदत घेऊ, आता हे तर माझं कर्तव्य होतं की तहानलेलेला पाणी देणं, हे तर एक धर्म आहे, पण तुमची मदत मी कोणत्या नात्यानं घेऊ? तर तेव्हा पार्वती माता ह्या
धागा नारायणाला बांधतात, म्हणजे त्यांच्या पूजेच्या ताटामध्ये जो धागा असतो ते घेतात आणि नारायणाच्या हातावर बांधतात आणि तेव्हा नारायणाला भाऊ मानतात. आणि तोच जेव्हा तो नारायणाला भाऊ मानतात आणि तोच दिवस होता श्रावण शुद्ध पौर्णिमेचा, म्हणून त्या दिवशी पण आपण रक्षाबंधन साजरा करण्यात येतो. मग तेव्हा नारायण लिंग बनवतात आणि नारायणानं लिंग बनवलेलं लिंग महादेव खंडित करू शकत नव्हते, म्हणून नारायणानं हे केलं होतं. आणि त्याचप्रमाणे बहीण भावाचं नातं पण पुढं आणण्यासाठी हे कथा नारायणानं रचली होती. अशी हे बहीण भावाच्या याची कथा तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा. लक्ष्मी मातेच्या आणि बळीराजाचा भाऊ बहिणीच्या नात्याचं आणि पार्वती माता आणि नारायणाच्या भाऊ बहिणीच्या नात्याचा संबंध अशी सुरुवात झाली. आपल्याला एक पवित्र सण बहीण भावाचं नातं हे करण्याचा, साजरा करण्याचा आपल्याला एक परंपरा चालवण्यासाठी जो नारायणाने हे केलं ते खूप सुंदर, आणि त्याच्यामुळंच आज आपण बहीण भावाचा हा सण साजरा करतो मनोभावे. धन्यवाद. तुम्हाला कथा कशी वाटली नक्की कळवा. श्री स्वामी समर्थ.